तिकीट नाकारल्यानं पुण्यासह अमरावतीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले। कसबा पेठेत बॅनर ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला। शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा वाद आणि धक्काबुक्की। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू आंदेकर टोळीमधल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, तर कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकाच प्रभागातून 2 उमेदवार। शिवडी प्रभाग क्रमांक 204 मधून अरुण दळवी तर माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। माघार कोण घेणार याकडे लक्ष। भाजपा मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवींची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 225 मधून दळवींचा अपक्ष उमेदवारी अर्ज। भाजपच्या अधिकृत उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणी मांडणार। मातोश्रीच्या अंगणामध्ये राजीनामा सत्र। वॉर्ड क्रमांक 95 मधील ठाकरेंचे शिवसैनिक नाराज। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। शेखर वाईंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकीकडे चर्चेचं नाटक केलं आणि दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारांना तयार ठेवलं। संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, तर अंतर्गत वादातून शिवसेनेनंच युती तोडली। अतुल सावेंचा पलटवार। नागपुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार।